ज्यावेळेस आपल्याला आपल्या मुलांमधील छंद समजतात, म्हणजे मी जसं सांगितलं आपल्याला बारीक लक्ष ठेवायचं मुलांवरती, त्याच्यात काही नवीन आवड दिसते का? काही छंद दिसतात का? काही कलाकृती दिसते का? हे आपल्याला बघायचंय. आणि ज्यावेळेस आपल्याला कळेल की आपल्या मुलाला अ, कुठलीतरी कला आवडते किंवा त्याला ते करायला आवडतं, तर काय करायचं? तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण, मी रंजना, या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. कशा आहात मैत्रिणीनो? मस्त ना? हो, आपल्याला मस्त राहायचंय. कारण आपण ज्यावेळेस मस्त राहू ना, त्यावेळेस आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकू आणि त्यांना आनंदात ठेवू. त्यामुळं स्वतःची काळजी घ्यायची आणि सर्वांचीच काळजी घ्यायची. तर चला मग, आपण आज एक नवीन चर्चा करूया. तुम्हाला माहीत असेल, मी मागच्या व्हिडिओमध्ये एक छंदावरती व्हिडिओ केला होता. म्हणजे त्याच्यामध्ये मी सर्वांचे छंद सांगितले. जसं मोठ्यांना काही छंद असेल तर काय करायचं किंवा लहान मुलांमध्ये जर छंद असतील, तर ते कसे ओळखायचे किंवा झाल्यानंतर काय करायचं हे बोललेले. त्याच प्रकारे मी या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला थोडंसं छंदाबद्दल सांगणार आहे. तर तर आता एखाद्याला उदाहरणामध्ये समजा गायन गायन करण्यास आवडतं, म्हणजे गाणे म्हणायला आवडतं. तर आपण काय करतो लगेचच म्हणजे पॅरेंट्स लोकांचं कसं असतं ना, की आपल्या मुलाला काहीतरी आवडतं आणि त्याला ते करायला आवडतं. मग आपल्याला खूपच म्हणजे असा आनंद होतो, की हां, माझ्या मुलाला हे खूप छान जमतं. तर मग काय करायचंय? तर चला मग अमक्या-अमक्या ठिकाणी जाऊन याला क्लास लावूया. म्हणजे जेणेकरून तो त्याच्यामध्ये चांगला एकदम व्यवस्थित बनेल आणि त्याला चांगला एक मार्ग भेटावा म्हणून आपण ते त्याला क्लास वगैरे लावण्यासाठी आपली धावपळ चालू असते किंवा शोध चालू असतो. तर सगळ्यांना मी एक सांगू इच्छिते, की ज्यावेळेस आपल्या मुलांचा छंद आपल्याला समजतो ना, त्यावेळेस आपण ही घाई करायला नको, की लगेचच त्याला क्लास लावला किंवा लगेचच पैसे भरले, असं नको करायला. कारण की लहान मुलांचं कसं असतं ना, एखादी गोष्ट आवडली, ठीक आहे, त्याला करायला आवडतं. पण समजा आपण त्याला घाई-गडबडीने एखादा क्लास लावला, तर मग काही दिवस ते करायला त्याला छान वाटेल आणि एखाद्या वेळेस नंतर नंतर तो त्या गोष्टीला बोर पण होऊ शकेल. नंतर त्याला ते करू पण वाटणार नाही. असं बऱ्याचदा होऊ शकतं. त्यामुळं लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्या मुलांचा आवड आपल्याला कळेल किंवा एखादी कलाबद्दल आपल्याला एखादी गोष्ट कळेल, तर आपल्याला ती करण्यासाठी किंवा एकदम आपल्याला असा जास्तीचा उत्साह नको व्हायला, की समजा एखादा क्लास लावून क्लासला भरपूर सारी फी असते. मग कसं होतं, की बाबा आपण इयरली फी भरली किंवा हाल्फ इयरली फी भरली आणि मग मध्येच आपल्या मुलाला ते नकोसं वाटतंय, मग ते करायला नको वाटतं, तर मग ते एक नुकसान होऊ शकतं किंवा समजा एखाद्या मुलाला बासरी वगैरे वाजवायला आवडते, तबला आवडतो, असं काहीतरी झालं, मग आपल्याला कसं लगेचच नाही कौतुकाने आपण मग ती एखादी त्याला त्याच्याबद्दल म्हणजे साहित्य कसं आणून देणं, त्या कलेबद्दल जे साहित्य वगैरे लागतं, असं उदाहरणामध्ये तबला, बासरी किंवा पियानो वगैरे जे असतात असे, हे साहित्य जे महागडे असतात खूप. मग आपलं काय होतं, की चला आपल्या मुलाला हे आवडते आणि तो करतोय, तर मग आपण हे सगळं त्याला पुरवण्यासाठी घाई-गडबडीने, कौतुकाने आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहतो. तर हे लक्षात ठेवा, एकतर ज्यावेळेस तुम्हाला मुलांचे छंद कळतील ना, तर हे करण्याची तुम्ही घाई करू नका, की महागडे क्लासेस वगैरे लावले किंवा कुठले साहित्य वगैरे आणून दिले आणि नंतर मग काही वेळेस बऱ्याच वेळेस असं होऊ शकतं, की मुलांचा त्यामधील रस कमी होतो आणि नंतर मग ते त्यांना ते नकोसे वाटतं. त्यामुळे हे हे लक्षात ठेवा, की लगेचच तुम्ही कुठल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्याची घाई करू नका. आणि नंबर 2 वरती आहे. आता तर हे जे मी सांगणार आहे ना, ते सर्रास प्रत्येक ठिकाणी चालू आहे म्हणलं तरी पण वावगं ठरणार नाही. की म्हणजे ज्यावेळेस आपला मुलगा काहीतरी करायला लागला, काहीतरी म्हणायला लागला, काहीतरी कलेमध्ये शिकायला लागला, तर आपल्याला काय सवय असते, की आपण तो लगेचच व्हिडिओ करणार आणि लगेचच तो व्हायरल करणार. मग आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या मित्रमंडळीमध्ये किंवा आपल्या WhatsAppवरती हे अशा प्रकारे आपण त्याला व्हायरल करू किंवा कुठले पाहुणे-रावळे आपल्या घरी आले किंवा मैत्रिणी वगैरे आले, तर आपण त्यांना लगेचच माझ्या मुलाला हे आवडतं, मी त्याला तिथं क्लास लावला किंवा मी त्याला अमकं-टमकं आणून दिलं. हे आपल्याकडनं बऱ्याच प्रमाणात आता हे असं व्हायला लागलं, की लगेचच आपण आपल्या मुलाला व्हायरल करून टाकतो, की त्याच्यामध्ये हे आहे. मग त्यामुळं काय होतं,
मुलांना मध्ये एकतर ओव्हर कॉन्फिडन्स होऊ शकतो, की चला मला आता हे सगळं येते, मी खूप छान करतो. त्यामुळे त्याचं एकतर दुर्लक्ष होऊ शकतं त्या गोष्टीकडं. त्यामुळं त्याला असं वाटणार, की नाही आता आपण परिपूर्ण झालेलो आहे. आपल्याला आता काही एवढी त्याच्यामध्ये काही करण्याची एवढी गरज नाहीये. त्यामुळे त्याच्याकडून त्या त्या गोष्टीकडे दुर्लक्ष होऊ शकतं किंवा त्याचं खचीकरण पण होऊ शकतं. आता जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं, की एखादी कला त्याला काही दिवस आवडली आणि नंतर नकोशी वाटली. तर मग तुम्ही जर अशा प्रत्येक ठिकाणी त्याला व्हायरल केलात, अ, पूर्ण म्हणजे आपल्या मित्रमंडळीमध्ये, पाहुण्यांमध्ये सगळीकडे त्याला वाह, वाह, वाह करत राहिलात आणि समजा बाय चान्स त्या मुलाला त्या छंदामध्ये किंवा त्या कामामध्ये रस वाटत नाहीये. पण काय होतं, की आपण त्याला इतकं म्हणजे त्याचं इतकं कौतुक केलेलं असतं, की त्याला असं वाटतं, की बापरे! आता सगळीकडेच मला म्हणजे माझी वाह-वाह चालली आणि मग मी हे आता सोडू का? किंवा कसं करू? मग तो एक दबावाखाली आल्यासारखा होतो. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा, की एखादा एखादा कला त्याच्यामध्ये असेल, तर तुम्ही लगेचच म्हणजे म्हणजे मला मान्य आहे आपल्या आई-वडिलांना खरंच एखादा आपला मुलगा काही करत असेल किंवा आपला मुलगी काही करत असेल, तर आपल्याला खूप कौतुक वाटतं, छान वाटणारच. पण या गोष्टीमुळे जर आपण मुलांना असं या अ, प्रकारे सगळीकडेच व्हायरल केलं, तर ह्या 2 गोष्टी मात्र होऊ शकतात. एक तर त्याच्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स येऊ शकतो किंवा एक तर त्याचं खचीकरण होऊ शकतं. त्यामुळे लक्षात ठेवा, ज्यावेळेस त्याच्यामध्ये कुठली कला जागृत होईल, तो मार्गी लागेल, तर मग हा प्रकारामुळे त्याच्यामध्ये हे घटना घडू शकतात. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, की लगेचच घाई न करता थोडंसं सावधगिरीने म्हणजे थोडंसं संयमाने ही गोष्ट घ्या. जर त्याला खरंच त्याच्यामध्ये त्याच्या कलेमध्ये किंवा त्याच्या परफॉर्मन्समध्ये जर वाढ होत असेल, तर तो ऑटोमॅटिकच व्हायरल होईल. त्याला ऑटोमॅटिकच छान वाटेल. त्याची त्याच्यामध्ये पात्रता व्यवस्थित होऊ जाईल, प्रगती होऊ जाईल. त्यामुळे तुम्ही स्वतःहून त्याला या कारणामुळे त्याच्यावरती परिणाम होऊ देऊ नका. नंबर 3 वरती आहे, जे काही आपण त्याला क्लासेस लावू किंवा त्याच्यामध्ये जी कला आहे, तर त्याच्यामध्ये आपला सहभाग हा अ, जसा आपल्या जेवणामध्ये अ, एखाद्या स्वीट पदार्थाचा असतो किंवा भाजीमध्ये मिठाचा असतो, की तसा त्याला आपण लांबून सपोर्ट द्यायचा आहे. असं नको व्हायला, की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण त्याच्या कामामध्ये तुला हे नाही जमत, तू असं केलं पाहिजे, तू तसं केलं पाहिजे. म्हणजे त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करू नये. कारण की मग त्यामुळं पण त्याला कसं म्हणजे मूड ऑफ होतो मुलांचा, की बाबा मी शिकतोय, मला माहिती आहे आणि मग हे कशाला मला जास्तीचंच त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं आपण त्याच्या गोष्टीमध्ये जेवढा आपल्याला पाहिजे मिठासारखा त्याला प्रतिसाद आपण देऊ, ना की त्याच्या प्रत्येक गोष्टीला आपण बारीकसं लक्ष देऊन प्रत्येक ह्याच्यामध्ये त्याला आपली काय म्हणतात ते आपलं त्याला टिप देऊ इच्छितो, की तू असं कर, तसं कर. ही गोष्ट पण आपल्याला टाळायची आहे. त्यामुळं त्याला स्वतःलाच पुढे जाऊ द्या. त्याला स्वतःच्या मनानेच त्याला जसं म्हणतात ना, ठेच लागल्यानंतरच एखादी गोष्ट कळते. त्याचप्रमाणे त्याला स्वतःला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ द्या. स्वतःला त्याच्या चुका कळू द्या आणि स्वतःहूनच त्याला जसं झाड बहरतं त्याप्रमाणे बहरू द्या. तर या 3 गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्याला मुलांमधले छंद दिसतात. तर नंबर 1 ला सांगितलं होतं मी, की गडबडीने कुठे इन्व्हेस्टमेंट मोठमोठ्या ह्याच्यामध्ये करायचं नाही. दुसऱ्या गोष्टीमध्ये आपण एकदम आनंदितच होऊन मुलाला पूर्णपणे व्हायरल करायचं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण नाक खुपसायचं नाही. या गोष्टी जर आपण टाळल्या, तर नक्की तो स्वतःहूनच बहरेल. तर या माझ्या टिप्स होत्या ज्या मुलांच्या छंदासाठी आपल्याला उपयोगी पडणार आहेत. आपण जे काही तिथं करायचं नाहीये. हे या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? मला नक्की सांगा. आणि याचबरोबर तुम्हाला मला काही सुचवायचं असेल, मुलांविषयी काही सांगायचं असेल, तर माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये मला कमेंट्स करण्यासाठी विसरू नका. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. धन्यवाद.